प्रेज द लॉर्ड. ग्लोरी टीव्ही नेटवर्क प्रेझेंट साक्षी माझी गौरव प्रभू येशूचे या कार्यक्रमामध्ये प्रभू येशूच्या पवित्र नावात आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आम्ही पुन्हा एक अद्भुत साक्ष घेऊन आलो आहोत आणि त्यांच्या जीवनात घडलेली साक्ष कसे ते प्रभूमध्ये आले ते सांगण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत पास्टर शरद वैद फ्रॉम नाशिक. प्रेज द लॉर्ड पास्टर. प्रेज द लॉर्ड. आम्ही जाणू इच्छितो आपण प्रभूमध्ये येण्या अगोदर विद्यार्थी परिवारामधून आहात आणि आज पास्टर आहात, तर प्रभूमध्ये येण्या अगोदर कसं जीवन होतं आणि कुठल्या घटनेनंतर ख्रिस्त खरा कळला आणि तुम्ही प्रभूकडे आला. सर्वप्रथम मी देवाला गौरव देतो आणि तुमचे देखील आभार मानतो की ही वेळ तुम्ही मला देवाची साक्ष वाटण्याची दिली, त्याबद्दल मी प्रभूला गौरव देतो. साक्ष माझी गौरव प्रभू येशूचे, त्याबद्दल मी देवाला गौरव देतो की ही वेळ देवाने दिली. विशेष माझी सुरुवात पास्टर शरद वैद्य हे माझं नाव आहे आणि आमचा परिवार एक ब्राह्मण परिवार आहे. ब्राह्मण परिवारातून मी प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलो आहे. कुठल्या वर्षाला? आणि विशेष ज्या वर्षात मी प्रभूकडे आलो ते वर्ष 1996 मध्ये आम्हाला प्रभूची ओळख झाली आणि त्यानंतर ती ओळख अशा प्रकारे झाली की एक घटना आमच्या जीवनात घडली होती. ती म्हणजे आमच्या आईच्या जीवनामध्ये भयानक प्रकारचा एक आजार होता. त्या आजाराचं नाव होतं अस्थमा आणि अस्थमेमधून जात असताना भयानक गोष्टीला तिने तोंड दिलं. खूप प्रकारे तिने इलाज करण्याचा प्रयत्न केला. अनेक प्रकारे तिला अनेक ठिकाणी गुण पडला नाही, खूप ठिकाणी तिला गुण पडला नाही. खूप गोष्टी आम्ही केल्या, डॉक्टरचा इलाज केला. त्याच प्रकारे जेवढं आमच्याकडून होईल किंवा मग ज्या प्रकारे पाहण्यात येतं की आपण धार्मिक रीतीने पण अनेक विधी आम्ही करून बघितल्या, परंतु कुठल्याही प्रकारे कोणत्याच बाबतीत तिला कुठे फरक पडत नव्हता. प्रत्येक काम करण्यासाठी, प्रत्येक गोष्ट करण्यासाठी, इव्हन चालण्यासाठी किंवा काही करण्यासाठी तिला गोळी घ्यावा लागत होती. त्याशिवाय ती कुठल्याही प्रकारचं कोणतंही काम करू शकत नव्हती किंवा चालू शकत नव्हती, काही करू शकत नव्हती. अशा परिस्थितीमध्ये तिच्या सर्व इलाजामध्ये किंवा या सर्व जो काय आमचा काळ गेला हा, याच्यामध्ये आमचा सर्व पैसाही गेला, आमचा वेळ गेला आणि आम्हाला अशी एक वेळ आली की रस्त्यावर झोपण्याची वेळ आली. आणि त्या काळामध्ये आमच्याकडे काहीच नव्हतं, परंतु आम्ही अशा एका परिसरात राहायला गेलो जो परिसर ख्रिस्ती लोकांची एक वसाहत होती. आणि त्या ठिकाणी शरमपूर ह्या नाशिकमध्ये शरमपूर ह्या भागामध्ये आम्ही 1996 मध्ये राहायला गेलो होतो. आणि त्या ठिकाणी राहत असताना देखील आमच्या आईला हा आजार खूपच वाढला तिचा होता आणि आम्हाला सुचेना आम्ही त्या ठिकाणी आता त्यावेळेला कोणता निर्णय घ्यावा. आणि त्यामध्येच आम्हाला एक कल्पना मिळाली की आम्ही एक दुधाचा छोटासा व्यवसाय करावा. आणि आमच्या आजी होत्या, मी होतो आणि घरामध्ये आई होती. कारण वडिलांचे काही कारणास्तव आईचे आणि वडिलांचे भांडणं झालेले होते आणि ते दोघं एकत्र राहत नव्हते. त्यानंतर अशी परिस्थिती आली की एके दिवशी दूध विकण्यासाठी आई आणि आजी जायचे, परंतु त्या दिवशी मला जावं लागलं कारण की त्या दिवशी तिला तो आजार खूपच त्रास देत होता आणि सकाळीच तिच्यावर तो अटॅक झाला त्या आजाराचा आणि ती कसतरी करत होती. आता आम्हाला असं वाटलं की ही जगती का नाही, परंतु त्या दिवशी आम्ही ज्यावेळेस दूध ते द्यायला गेलो, विकायला गेलो, त्या घरामध्ये एका स्त्रीला, एका बहिणीला यायला बाहेर वेळ लागला आणि आमच्या आजीने तिला एक विनंती केली की लवकर चल. आणि ज्यावेळेस ह्या सगळ्या गडबडीमध्ये त्या बहिणीने एक प्रश्न विचारला, आज एवढी घाई काय करत आहात तुम्ही? त्याच्यानंतर मग तिने आजीने सांगितलं आमच्या की बाबा अशी अशी परिस्थिती आहे आणि माझ्या मुलीला दवाखान्यात घेऊन जायचं आहे कारण परिस्थिती खूप बिकट आहे. आणि तिने आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही एक गोष्ट करा की या ठिकाणी एक ब्रदर राहतात, त्यांचं नाव आहे सुधाकर मोकळे, तुम्ही त्यांच्याकडे जा, ते तुमच्यासाठी प्रार्थना करते. आणि मग त्यावेळेला अशी परिस्थिती झाली की जशी आपण देवाच्या वचनातून पाहतो, नीतिसूत्रांमध्ये लिहिलेलं आहे की कुठल्याही भुकेल्या जीवाला कोणतीही कडू वस्तू गोड लागते. आणि त्यानंतर मग अशी परिस्थिती झाली की आम्ही म्हटलं आता आपण सर्व करून बघितलेलं आहे, हा एक पर्याय आहे जो शेवटचा आहे, जी शेवटची पायरी आहे ती करायची आणि याच्यानंतर हा विषय सोडून द्यायचा. आणि त्यानंतर मग त्याच रात्री आम्ही आमच्या आईला कसं बसं आम्हाला जाण्यासाठी रिक्षाला देखील तिला घेऊन जाण्यासाठी पैसे नव्हते, त्या परिस्थितीत ती चालत होती,
खूपच गळालेली होती, अशक्तपणा होता. आणि त्या स्थितीमध्ये मी देखील एवढा वयाने मोठा नव्हतो, तरी पण त्या परिस्थितीमध्ये मी तिला कसं तरी आम्ही धरून त्या ठिकाणी नेलं. आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही गेलो, त्या सेवकांनी आम्हाला भेट दिली. त्याच्यानंतर ते आमच्याशी बोलले. त्यांनी आम्हाला काही गोष्टी येशू प्रभू विषयी सांगितल्या. येशू प्रभू कोण आहे, तो कशाला या जगात आला, तो काय आहे, त्याची महानता काय आहे, त्याचं सामर्थ्य काय आहे. आणि त्यावेळेला आम्हाला काही गोष्टी त्यांनी समजावून सांगितल्या. कुठल्या पास्टरकडे गेले? ब्रदर सुधाकर मोकळे त्यांच्याकडे आम्ही गेलो होतो. आणि मग त्यांनी आम्हाला या गोष्टी समजावून सांगितल्या की येशू प्रभू हा तारणारा देव आहे. सर्वप्रथम जर तुम्ही आज त्याच्यावर विश्वास ठेवा तर आज या वेळेला तो तुमचं तारण देखील करेल आणि तुमच्या आईला आरोग्य देखील देईल. आणि त्यावेळेला आम्ही त्याच ठिकाणी तिघांनी मिळून येशू प्रभूवर विश्वास ठेवला, त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकारलं. आणि त्याच रात्री त्या क्षणाला माझ्या आईकडे सहज माझं असं लक्ष गेलं, जसे आपण एकत्र बसलेलो आहोत. आणि मी माझी आई माझ्या शेजारी बसलेली होती. आणि मी पाहिलं की तिच्याकडे बघता क्षणी मला काहीतरी तिच्यात वेगळं पण जाणवलं. तिच्यामध्ये असं एक सामर्थ्य मला जाणवत होतं. तिला घाम सुटलेला होता, ती फ्रेश होत चालली होती. आणि ज्यावेळेस त्या ब्रदरांनी प्रार्थना करणं संपवलं, त्यानंतर मी सडनली तिच्याकडे पाहिल्यानंतर मला असं जाणवलं की तिच्यात फरक पडलेला आहे. ज्या व्यक्तीला मी अशक्तपणात त्या ठिकाणी घेऊन आलो, आता ती तशी दिसत नव्हती मला त्या ठिकाणी. ती एकदम फ्रेश झालेली होती. त्यानंतर मग आम्ही त्याच ठिकाणी माझ्या आईला मी धरून नेलं होतं, पण ज्यावेळेस ती घरी चालली होती ती तिच्या स्वतःच्या पायावर चालली होती. तिला कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी काही खायला दिलं नाही किंवा कुठल्याही प्रकारचं काहीच दिलं नाही, तरी पण तिला एवढी प्रभूने शक्ती दिली की तिच्या स्वतःच्या पायावर उभी राहून ती आपल्या घरी परतली. आणि त्या रस्त्याने जाता जाता मग त्या ठिकाणी मी एक विचार केला की हे सामर्थ्य नक्की आहे काय. कारण मी माझ्या आईला माझ्या डोळ्यांनी पाहिलं, माझ्या हाताने धरून नेलं, अशा परिस्थितीत की ज्या परिस्थितीत ती चालू शकत नव्हती, परंतु ती आनंदात आपल्या घरी परतली. आणि त्यानंतर मग माझा देखील काही गोष्टींवर विश्वास बसला. आणि त्या ठिकाणी आम्हाला एक कळालं, येशू प्रभू हा तारण देण्यासाठी आला, जीवन बदलण्यासाठी आला. आणि त्या ठिकाणी आम्हाला कुठल्याही प्रकारचं कोणत्या बाबतीत आमिष देण्यात आलं नाही, कोणत्या बाबतीत आम्हाला काही असं प्रलोभन जे असतात ते देण्यात आले नाही. तर त्या ठिकाणी फक्त आम्हाला एवढंच सांगण्यात आलं की तुम्ही विश्वास ठेवा, मुखाने कबूल करा येशू हा प्रभू आहे, आणि अंतःकरणाने विश्वास ठेवा, तुमचं तारण होईल. आणि त्या रात्री मग आम्ही आनंदाने घरी गेलो. त्याच्यानंतर दुसरा दिवस, तिसरा दिवस आम्ही पाहिला की तिसऱ्या दिवसानंतर आईला गोळी घेण्याची गरज पडली नाही. कोणत्याच बाबतीत तिला गोळी घेण्याची गरज पडली नाही. ती बोलत होती, चालत होती, काम करत होती. त्याच्यानंतर आम्ही तिच्यामध्ये खूप फरक बघितला. आणि त्यानंतर मग या सगळ्या गोष्टींना बघून माझं जीवन देखील बदलत होतं, परंतु एवढं पण नाही की जेणेकरून मी देवावर पटकन विश्वास ठेवेन. कारण मी जगामध्ये घडलेलो होतो, जगामधल्या सगळ्या गोष्टी माझ्या जीवनात होत्या. वेगवेगळ्या प्रकारचे व्यसनं होते, वेगवेगळ्या जसं की सिगरेट आहे, दारू आहे, किंवा वेगवेगळ्या प्रकारे जसं आज तरुण जीवन जगत आहे त्या प्रकारचं भयानक रीती. त्यावेळेचं वय माझं मे बी एक 14 वर्ष असेल, 13-14 वर्षात. ज्या वयामध्ये लेकरांनी शाळेत गेलं पाहिजे, ज्या वयामध्ये लेकरांनी शिकलं पाहिजे, त्या वयामध्ये मी वेगळ्याच गोष्टीमध्ये म्हणजे जगिक गोष्टीमध्ये एवढा घडलेलो होतो. कारण माझ्याकडे शिक्षण नव्हतं, माझं क्वालिफिकेशन काहीच नाही, शिक्षण काहीच नाहीये, शाळेमध्ये मी गेलेलोच नाहीये, शाळेमध्ये फक्त नाव गेलेलं आहे माझं, परंतु माझी हाजरी लागलेली नाही. आणि मी तो एक माझ्या जीवनामध्ये एक चमत्कार असा पाहिला की त्या रात्रीनंतर त्याच्यानंतर जो आमचा एक ख्रिस्ती प्रवास चालू झाला. आम्ही देवावर विश्वास ठेवू लागलो, आमच्या आईचा देवावरचा विश्वास वाढला, आमच्या आजीचा देवावरचा विश्वास वाढला. आणि त्यानंतर हळूहळू मला एक एक अनुभव देव देत गेला. मी अनेक गोष्टींच्या अशा पापामध्ये मी होतो ज्या आज कदाचित मी सांगू शकत नाही, परंतु खूपच भयानक रीतीच्या पापामध्ये होतो. कदाचित आज मी जेलमध्ये असतो, कदाचित मी या जगातही नसतो, असं पाप माझ्या जीवनात होतं. परंतु जे आमचे नातेवाईक होते, जे आमचे जवळचे लोक होते, ते नाव ठेवायचे, बोलायचे, आम्हाला घालून पाडून बोलायचे. आमच्या आईला दुःख व्हायचं की आमच्या आईला ते सरळ बोलायचे की तुझा मुलगा हा आता सुधारणार नाही, तुझा मुलगा हा पुढे जाऊ शकणार नाही, तुझा मुलगा आता बिघडलेला आहे, तुझा मुलगा संपलेला आहे, तो एक तर जेलमध्ये असेल नाही तर संपलेला असेल. परंतु हे ऐकून माझ्या आईला दुःख व्हायचं,
कारण मी तेवढा त्रासदायक माझ्या परिवारासाठी होतो. ह्या काळामध्येच प्रभूंनी माझा 1998 मध्ये ताबा घेतला. 1998 ते 99च्या दरम्यान एक मीटिंग होती. डेव्हिड टेरर म्हणून हे नाशिकमध्ये आले होते आणि डेव्हिड टेररच्या मीटिंगमध्ये त्याच्या अगोदर मला गुटख्याचं व्यसन होतं आणि सिगरेटचं व्यसन होतं. तर त्या डेव्हिड टेरर यांच्या मीटिंगमध्ये मी एक व्हॉलेंटियर म्हणून होतो आणि व्हॉलेंटियर असताना त्या मीटिंगमध्ये मी गुटखा खाल्लेला होता अक्षरशः आणि एक व्हॉलेंटियरही काम करत होतो. परंतु त्या ठिकाणी असं झालं की जसं काही एखादा लाईटीचा जो करंट असतो माणसाला लागतो तसा करंट मला त्या ठिकाणी बसला आणि मी आता खाली कोसळणार पडणार त्याच्या आतच मला मी थोडंसं स्वतःला सावरलं आणि आजूबाजूला पाहिलं. कुठल्याही प्रकारची खाली पडलेली वायर नाही, कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी कुठलंही असं करंट असेल असं काही हे नाही. परंतु त्या ठिकाणी मी विचार करतोय असं झालं का. आणि ती जी काही गोष्ट होती माझ्या तोंडामध्ये उरलेली मी पाहिली आणि त्या ठिकाणी अचानकपणे मला एक आवाज आला की तुझ्या तोंडात जे आहे ते पहिले काढून फेक, कारण ज्या जागी तू उभा आहे ती पवित्र आहे. आणि त्याच क्षणाला मी ते सर्व काढून फेकून दिलं. म्हटलं इथून पुढे मी हे करणार नाही. आणि तिथून एक नवीन प्रवास चालू झाला जो व्यसनाधीन मी होतो. काही गोष्टी माझ्या जीवनात होत्या त्या मी बंद केल्या. त्याच्यानंतर एक प्रवास नवीन सुरुवात झाली. 1999 नंतर देवाचे सेवक पास्टर बल्लाड ह्या नाशिक शहरामध्ये आले होते. त्यांची एक मीटिंग होती आणि ती पहिली मीटिंग होती. आणि त्या मीटिंगला मी मे बी एक क्वायर मध्ये होतो, एक सहज देवाला घेणारा व्यक्ती होतो. एक फॉर्मॅलिटीज म्हणून मी देवाजवळ होतो आणि मी ह्या उद्देशाने देवाकडे आलेलो होतो की माझ्या आईच्या जीवनात चमत्कार झाला. तोपर्यंत मला तारण काय आहे, तो काय करू शकतो, तो जीवन बदलायला आला हे सांगण्यात आलं होतं. परंतु त्याचं प्रत्यय मला ते 1999 नंतर आलं की खरंच येशू प्रभू हा तारण देण्यासाठीच आलेला होता. आणि त्याच्यानंतर झालं असं की त्या देवाचे सेवक बल्लाड यांच्या मीटिंग मध्ये माझ्याविषयी पहिली भविष्यवाणी झाली. शरद, तू जिथे कुठे असशील देव तुला बोलवत आहे, त्याला तुझा उपयोग करायचा आहे. आणि त्यानंतर मी विचार केला की शरद नावाचा एक व्यक्ती नाहीये, शरद नावाचे भरपूर लोक आहेत, मे बी कोणीतरी जाईल स्टेजवर. परंतु मी बघत होतो एकही व्यक्ती त्या ठिकाणी जायला नव्हता आणि मी स्टेज पासून खूप लांब होतो. मी माझं काम झालं, गाणे गायले, वर्शिप केली, त्या ठिकाणी निघून गेले. मला वर्शिपचं देखील महत्व नव्हतं, मला माहितीच नव्हतं वर्शिप म्हणजे काय. परंतु मी होतो टीम मध्ये. आणि त्यानंतर त्या ठिकाणी एक नवीन प्रवास सुरू झाला. त्या आवाजाने शेवटपर्यंत मला सोडलं नाही. त्या वाणीने शेवटपर्यंत, जोपर्यंत मी देवाजवळ येत नाही आणि सेवा कबूल करत नाही तोपर्यंत ती वाणी माझ्या कानावर होती. आणि त्याच्यानंतर असं झालं की काही काळ गेला आणि ह्या 2019 पर्यंत ती वाणी माझा पिछा करत होती. आणि 2019 पर्यंत माझ्यासाठी कम से कम 8 ते 9 वेळा तशीच भविष्यवाणी अनेक ठिकाणी झाली. अनेक देवाच्या सेवक लोकांनी केलं की त्यांनी सांगितलं तुमच्यासाठी देवाने एक सेवा ठेवलेली आहे, तुम्ही सेवेत या, तुम्ही प्रभूकडे या, कारण प्रभूला तुमचा उपयोग करायचा आहे. त्या अगोदर मला सांगू द्या की मला म्युझिकची आवड होती आणि म्युझिक मध्ये मी खूप मला आनंद वाटायचा की लोकांना वाजवताना मी बघायचो. आणि त्या काळामध्ये मला खूप इच्छा होऊ लागली की मी पण वाजवावं. परंतु माझ्याकडे इन्स्ट्रुमेंट नव्हतं, काही नव्हतं. एक छोटासा एक 125 रुपयेवाला कीबोर्ड होता, एक छोटासा कीबोर्ड होता, 125 रुपयाचा असेल. आणि मे बी पहिलं गाणं मी त्याच्यावर हे शिकलं होतं, येशू का नाम है सारी जमीन पर जिससे पापी पाते उधर. आणि तिथून माझी एक नवीन सुरुवात झाली, एक म्युझिशियन मधून सुरुवात झाली, म्हणून सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर अगोदर माझी जी सुरुवात झाली एक ख्रिस्ती लेकरू म्हणून सुरुवात झाली. 1999 नंतर एक तारणाचा जो अनुभव आहे तो मी घेत गेलो. त्याच्यानंतर सेवेमध्ये मी वेगळ्या लोकांसोबत, सेवकांसोबत राहू लागलो. वेगवेगळे सेवक माझ्या सोबत राहू लागले आणि मी त्यांच्यासोबत आउटरीचला जायचो, खेड्यांवर जायचो आणि मला आनंद वाटायचा त्यांच्यासोबत. मग जी गोडी माझ्यामध्ये निर्माण झाली मला माहित नव्हतं. मी सेवक होण्याचं कारण हे की माझ्यामध्ये ती गोडी निर्माण होत गेली. इतकी गोडी निर्माण झाली की नंतर माझं कशातच मन लागेना. इव्हन माझं घरात मन लागेना, बाहेर मन लागेना, कामात मन लागेना. फक्त माझं मन लागायचं ते प्रार्थनेमध्ये. आणि मी इतका त्याच्यामध्ये गडत गेलो. आणि त्यानंतर सडनली
1996 नंतर 97 मध्ये 1 वर्षानंतर आमचा बाप्तिस्मा झाला. माझा, माझ्या वडिलांचा, माझ्या आईचा आणि त्यानंतर काही वर्षानंतर आमच्या आजीचा देखील बाप्तिस्मा झाला. आणि ह्या प्रवासामध्ये प्रभूने आम्हाला इथपर्यंत घेऊन आला. त्याच्यानंतर 2019 पर्यंत काही नव्हतं, फक्त मनात असं होतं की आपण काहीतरी केलं पाहिजे देवाच्या गौरवासाठी. वाजवणं ही चांगली गोष्ट आहे. तो अभिषेक माझ्यावर उतरला, त्याच्यानंतर प्रभूने तो अनुग्रह मला दिला. आज प्रत्येक ते इन्स्ट्रुमेंट जे माझ्या हातात येईल ते इन्स्ट्रुमेंट मी वाजवतो. त्याला फक्त देवाचा गौरव त्याला असतो. खरंच मी परमेश्वराला गौरव देतो की ही साक्ष देऊन मला आज आनंद वाटतोय की प्रभूने माझा उपयोग केला. त्याच्यानंतर मला इच्छा होती की मी वाचावं, परंतु मला वाचता येत नव्हतं. शाळेतच गेलं नसल्यामुळे. आणि त्यानंतर मग असं झालं की मी बाकी काहीच वाचू शकत नव्हतो. म्हणजे माझ्या माहितीनुसार पेपर नीट वाचू शकत नव्हतो, काहीच नव्हतं येत मला वाचता. परंतु देवाला मी धन्यवाद देतो, ज्या दिवशी मी पवित्र शास्त्र हातात घेतलं त्या दिवसापासूनच काय माझ्यावर अनुग्रह झाला आणि प्रभूने मला स्पर्श केला. मला वाचायला यायला लागलं आणि मी वाचू लागलो. मी इतका काय वाचू लागलो तर आज मे बी मला इंग्लिशचं म्हणा, हिंदीचं म्हणा, मराठी म्हणा, लिहिणं म्हणा, वाचणं म्हणा, कुठल्याही बाबतीत कुठल्याही अडचण नाही. प्रभूला गौरव असो. आणि त्याबद्दल मी खरंच देवाला गौरव देतो. त्याच्यानंतर 2019 मध्ये आमच्या आई ज्या होत्या त्या प्रभूकडे गेल्या. इव्हन त्या 22 वर्ष त्या बिना गोळीच्या आणि औषधाच्या जगल्या आणि त्या देवाचं गौरव करत राहिल्या. शेवटी माझ्या आई यांनी मला जाता जाता एकच गोष्ट सांगितली की सर्व तू बाजूला ठेव आणि देवाची सेवा कर, देव तुझ्यावर खूप प्रीती करतो. त्यांनी मला जाता जाता ही गोष्ट सांगितली. आणि त्याच्यानंतर सडनली 2019 मध्ये मे महिन्यामध्ये माझी दीक्षा झाली. पुन्हा या ठिकाणी एक कॅम्प होता आणि त्या ठिकाणी देवाचे सेवक डॉक्टर विकास कांबळे आलेले होते आणि त्यांच्या हातूनच माझी दीक्षा एक पालक म्हणून, एक सेवक म्हणून त्या ठिकाणी झाली. हा निर्णय घेण्यासाठी मला खूप वेळ लागला, खूप वर्ष याच्यात गेले. त्याबद्दल मी खरंच देवाला क्षमा मागतो, कारण खूप वर्ष ती वाणी माझा आवाज म्हणजे मला सोडत नव्हती आणि माझ्या मागे ती लागलेली होती. आणि ह्या काळातच प्रभूने मला खूप काही शिकवलं. आणि त्याच्यानंतर एक नवीन प्रवास सुरू झाला, तो म्हणजे देवाचा सेवक म्हणून. एक नवीन प्रवास सुरू झाला, तो म्हणजे पास्टर म्हणून. आणि त्याच्यानंतर मला ह्या सेवेमध्ये देखील भरपूर काही शिकायला मिळालं. आज एक स्वतःची मंडळी आहे. मंडळीचं नाव लाईफ इन क्राइस्ट चर्च आहे. नाशिकमध्येच BFC या ठिकाणी संडेला सकाळी 9:30 वाजता चर्च असतं. आणि ह्या काळामध्ये आमची सगळी जी काही सेवा आहे ती विधर्मी लोकांमध्ये आहे आणि अशा लोकांमध्ये आहे की ज्यांना काहीच माहिती नाही प्रभूविषयी. आणि आज ते प्रभूमध्ये वाढताय, प्रभूमध्ये चालताय. देवाच्या कृपेने कम से कम आमच्याकडे 60-70 लोक असतील. आणि देवाला आम्ही धन्यवाद देतो की परमेश्वराने हा प्रवास इथपर्यंत घेऊन आले. आज कुटुंबामध्ये माझी ओळख अशी आहे की मी आणि माझी पत्नी अर्पणा आहे आणि माझी एक लहान मुलगी आमची, तिचं नाव ग्रेस आहे. आणि असा आमचा एक प्रवास, असा एक आमचा एक परिवार आहे आणि ह्या परिवाराला प्रभू चालवत आहे. आमच्या सेवेमध्ये माझ्यासोबत माझी पत्नी उभी आहे. सेवेमध्ये माझी पत्नी एक नर्स म्हणून आहे आणि आता सध्याला ती माझ्यासोबत सेवेला देखील मला वेळ देते, माझ्यासोबत राहते आणि मी सर्व गौरव देवाला देतो. आणि विशेष करून आज मी ब्रदर सचिन पवार यांचे देखील मनापासून आभार मानतो की ही वेळ आणि हा क्षण त्यांनी मला या साक्षीचा दिला. आणि मी खरंच प्रभू येशूचं गौरव करतो, या साक्षीबद्दल देवाला उंच करतो. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू. धन्यवाद पास्टर, तुम्ही वेळ दिल्याबद्दल आणि देवाचं गौरव केल्याबद्दल थँक्यू सो मच. तर आज आम्ही पास्टर शरद द्वैत यांची साक्ष बघितली. प्रभूने त्यांच्या जीवनात अद्भुत कार्य केलं. कारण की प्रभू येशू कुठलं जात धर्म बदलण्यासाठी ह्या जगामध्ये नाही आले, तर केवळ मनुष्याचं जीवन बदलण्यासाठी, पापाची क्षमा देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये आले. आणि केवळ प्रभू येशूच पापाची क्षमा देऊ शकतो, तारण प्रभू येशू देऊ शकतं. ही आज आम्ही पास्टरच्या साक्षीमधनं बघितलं कशा प्रकारे प्रभूने त्यांच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य केलं. प्रियांनो, जर प्रभूने तुमच्याही जीवनात असं अद्भुत कार्य केलं असेल आणि ते एक साक्ष म्हणून देवाचं गौरव करण्याची तुमची इच्छा असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 9324353816. प्रेज द लॉर्ड. जोएल ग्रुप मीडिया पार्टनर, ग्लोरी टीव्ही नेटवर्क, मान्ना टीव्ही नेटवर्क, क्राईम नेटवर्क आणि स्टार नेटवर्क. डायरेक्टर सचिन अरुण पवार, एडिटर
ईशा संजय गद्रे, बॅकग्राऊंड व्हॉइस स्मिता सचिन पवार, कॅमेरामन शुभम रमेश जाधव, बॅकग्राऊंड म्युझिक तन्मय दिलीप ठोंबरे, स्टुडिओ रेवएल नाशिक.